रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी देशमुख सरांचे आणि शिवम प्रतिष्ठान मंडळ यांची आभारी आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या मंचावर आणि एवढ्या दिग्गज पर्सनॅलिटीज बरोबर मला एक छोटीशी अपॉर्च्युनिटी दिली की मी इकडे येऊन माझ्या प्रवासाबद्दल मी तुम्हा सगळ्यांना सांगू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय दादा इकडे असतील, जेव्हा त्यांनी मला कनेक्ट केलेलं आणि म्हणाले की आमच्या शिबिरात तुम्ही येऊन बोलाल का, आमचं शिबिर सातारा जिल्ह्यात आहे, तेव्हा मला खूप खुशी झाली कारण माझा जन्म साताऱ्यातला आहे. मी लहानाची मोठी मुंबईत झाली पण माझी नाळ साताऱ्यात जुडलेली आहे कारण माझी आईचं माहेर आहे सातारा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ही भूमी संतांची आहे. आणि ह्या भूमीतून जे युवा जन्म घेतात ते रत्न असतात असं मी मानते, हिरे रत्न असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इथे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त थोडीशी पॉलिशिंगची जरूरत आहे. आणि ह्या शिबिराच्या मार्फत मी जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी इंडियन आर्मीमध्ये घेतला आणि आयुष्यातला जेवढा एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल थोडंसं बोलेन. माझी एकच विनंती आहे, जर स्टुडंट्स तुम्ही आवर्जून ऐका, तुम्ही पेपर पेन्सिल आणली तर साईडला ठेवा, फोन साईडला ठेवा, फक्त ऐका. कारण कधी कधी दुसऱ्यांचा प्रवास, दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स ऐकून ना आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. माझ्यासाठी हेही सुद्धा झालेलं आहे. फक्त दुसऱ्यांचा प्रवास बघून आपण खूप मोटिवेटही होऊ शकतो. मी एक प्रेझेंटेशन पण इकडे आणलं आहे. ते प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे पण मी सगळं मराठीत बोलणार आहे इकडे. इन्स्पायरिंग जर्नीज. पण जर तुम्ही इन्स्पायर होता तर ठीक आहे, नाही तो पण ठीक आहे. थोडेसेही शब्द जर तुम्ही ऐकले आणि तुम्हाला वाटलं की आपण आयुष्यात काहीतरी वेगळं करावं तर माझ्यासाठी हे लेक्चर खूप फुलफिलिंग असेल. नेक्स्ट. नेक्स्ट 2 स्लाइड्स नेक्स्ट करा. अजून एक. हा जो फोटो तुम्ही बघताय ना, हा फोटो सियाचिन ग्लेशियरमध्ये जेव्हा इंडियन आर्मीचे ट्रूप्स डिप्लॉय होतात तेव्हा अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला दिवसेंदिवस चालत राहायला लागतं आपल्या फक्त पोस्टला जायसाठी. आणि हा फक्त एक मधल्या रस्त्यातला एक फोटो आहे. मी हा फोटो स्टार्ट केला हे दाखवायला की हा प्रवास किती खडतर असतो. जर असा प्रवास, जो खडतर प्रवास जर आपल्याला आपल्या आयुष्यात गाठायचा आहे तर आपल्याला स्टार्ट करायला कुठे लागतं तर आपल्या लहानपणापासून. तर मी तुम्हाला एक छोटासा माझा प्रवास सांगेन की एक छोटीशी घरातली मुलगी, मी चाळीत राहते, चाळीतली मुलगी जर इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर बनू शकते तर आय थिंक कोणीही आयुष्यात आपल्या जो काही तुमचा देह आहे तुम्ही पूर्णपणे पार करू शकता. नेक्स्ट आहे. आर्मीमध्ये भरती होण्यासाठी काय काय क्वालिटीज लागतात. पहिला माझा प्रवास थोडासा सांगेन. आर्म फोर्सेसमध्ये करिअर कसं करायचं. खूप वेळा स्टुडंट्स मला भेटतात आणि म्हणतात की ताई आर्मीमध्ये मला इंजिनियर बनलं तरच मी आर्मीमध्ये जाऊ शकते का, किंवा मला पायलट बनण्यासाठी एवढे पर्सेंटेजेस लागतील का, मी फर्स्ट क्लास स्टुडंट्सच हवे आहे का, असे खूप सारे प्रश्न मला मुलं सोशल मीडियावर विचारतात. तर मला असं वाटतं की ही इन्फॉर्मेशन थोडीशी कमी आहे आणि आपण थोडं लॅक करतो ही इन्फॉर्मेशन काढायला. तर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की आर्म फोर्सेसमध्ये स्पेसिफिकली आर्मीमध्ये आपण आपलं करिअर कसं करू शकतो. नंतर आहे लीडरशिप डेव्हलपमेंट. जसं म्हटलं मी की आर्मीमध्ये जायला आपल्याला काय काय लागतं. तुम्ही पिक्चर बघितले असतील, उरी, बॉर्डर, पुन्हा शेरशाह. तर ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं की करेज, एक धैर्य माणसाला आपला कुठच्या कुठे नेतं. तर आर्मीमध्येही जाण्यासाठी अशा 15 ते 16 क्वालिटीज असतात ज्या आपल्याला जरूरत आहेत की आपण त्या क्वालिटीज असल्या की तुम्ही आर्मीमध्ये सिलेक्ट होता. त्यानंतर मी थोडासा वेळ घेईन, मी विमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलीन की महिलांनी आर्मीमध्ये जाताना किंवा आपलं करिअर करताना काय काय करावं आणि कशामार्फत महिलाही आपलं डिफरंट करिअर म्हणतात ना, ब्रेकिंग ग्लास सिलिंग, काहीतरी वेगळं करणं आयुष्यात, तेही करू शकतात. फायनान्शियल इंडिपेंडन्सबद्दल थोडंही बोलीन. हे स्पेसिफिक बायकांसाठी नाही आहे तर पुरुषांसाठी पण आहे की आपण आपली फायनान्शियल स्टेबिलिटी कशी ठेवावी. आणि शेवटी ड्युटी टुवर्ड्स सोसायटी. मला असं नेहमी वाटतं की ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतला आहे त्या मातृभूमीतर्फे आपलं थोडंसं तर कर्तव्य असतंच. तर त्या
त्याबद्दल मला बोलायचं असेल की मी ॲज अ नॉर्मल सिटिझन म्हणून, आर्मी नाही, एअरफोर्स नाही, नेव्ही नाही, फक्त एक नॉर्मल सिटिझन म्हणून मी काय काय कामं केली पाहिजेत की मी एक चांगला सिटिझन होऊन माझ्या भारत मातेला मदत करू शकतो किंवा करू शकते. ओके, सगळ्यात पहिलं तर मी सांगेन माझा जन्म जसं म्हटलं झालेला आहे साताऱ्यात. मी वाढली आहे मुंबईमध्ये, लालबाग येथे. मी एक छोट्या घराण्यातून येते, छोटं नॉर्मल मिडल क्लास फॅमिली. प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, तसे प्रत्येकाला असतात, तसे मलाही होते. आणि त्यावेळेला ज्या गोष्टीत मी 87ला जन्माला आले, त्यावेळेला मुलींना वेगळं काहीतरी करिअर करणं हा ऑप्शन नव्हता. लोक म्हणायचे काय म्हणणार तर मी डॉक्टर किंवा इंजिनियर, किंवा मे बी मुलींनी ह्या पिरियडमध्ये लग्न करावं किंवा शिक्षिका बनावं, एवढेच थोडेसे लिमिटेड ऑप्शन्स आपल्याला दिले जायचे. पण जेव्हा मी लहान होती ना, 8 वर्षाची होती, तेव्हा माझे पप्पा मला बॉर्डर मूवी दाखवायला घेऊन गेलेले. जर तुम्ही बघितलं असतील ना, बॉर्डरचा जो फर्स्ट सीन आहे त्या सीनमध्ये आपल्याला तोफा दिसतात, तिकडे लिहिलेलं असतं समवेअर इन पाकिस्तान, आणि गोळाबारी होते. तो सीन बघून मला एवढं आवडलेलं की मी विचार केला स्वतःवर की मी पुरुष का नाही आहे, मी पुरुष असती तर मी आर्मीमध्ये गेली असती. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की 92 सालपासून महिला अधिकारी लेवलला आर्मीमध्ये जातात. म्हणतात ना, कुठेतरी तुमची स्टार्ट झाली पाहिजे, की कुठेतरी तुमचे बीज बोले गेले पाहिजे की तुमच्या डोक्यात या गोष्टी येतील की मला आयुष्यात काय करायचं आहे. आय थिंक तो पिक्चर बघितला आणि तिकडे मला वाटलं की हां, मला लाईफमध्ये एक आर्मी ऑफिसर बनायचं आहे. काही माहीत नव्हतं काय करायचं असतं पुढे, पण एक जोश, एक वेगळं काहीतरी करणं म्हणून मी डोक्यात हे बसवून घेतलं की मी जाणार आणि पुढे आर्मीमध्ये भरती होणार. आणि जसा माझा प्रवास पुढे गेला, आणि जसं मी म्हटलं की बायकांना एवढ्या काही अपॉर्च्युनिटी नसायच्या, पण माझ्या आईवडिलांनी असं मला काही वेगळं वागवलं नाही की तुला खाली जाऊन मुलांबरोबर खेळायचं आहे जा, तुला काही वेगळं करायचं आहे. म्हणजे माझे वडील मला दहीहंडीवर चढवायचे माझ्या भावांबरोबर, म्हणायचे कुठल्याही गोष्टीला माणसाने घाबरू नये, प्रयत्न करावा आणि प्रयत्नांनी यश मिळतं. मग असं मला त्यांनी दहीहंडीवर चढवलं, क्रिकेट खेळायला लावलं, आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला लावल्या ज्या त्यावेळेला मुलींना कोणी करून द्यायचं नाही. आणि तिकडेच मला वाटलं की आपण काही कमी नाही आहोत किंवा आपण काही वेगळे नाही आहोत, आपणही आपलं करिअर करू शकतो. मी मोठी झाली, मी NCC केलं. NCCमध्ये 3 वर्ष केलं. आणि मी शाळेत ना, एका कॉन्व्हेंट शाळेत होते. तिकडे ना खूप इंग्रजीमध्ये लोक बोलतात, आणि जसं मी सांगितलं की मी मराठी घरातून येते, तर खूप कठीण व्हायचं मला समजायला सुद्धा. मला 3-4 वर्ष असे मैत्रिणी नव्हत्या की कोण आपल्याशी बोलेल, कोण आपल्याला अभ्यासात मदत करेल. पण मग माझ्यामध्ये एक जिद्द होती की जर आज नाही तर कधी. मी लिटरली 4 वर्ष घेतली इंग्रजी शिकायला. मी आत्ता जेव्हा स्टेजवर जाऊन बोलते तेव्हा वाटतं की ही तीच मुलगी का जिला कधी इंग्लिश बोलायला यायचं नाही, जिच्याशी कोण बोलायचं नाही. तर सांगण्याचा उद्देश इकडे हा आहे की तुम्ही कुठूनही याल, तुम्ही कुठल्याही स्ट्राट ऑफ सोसायटीमध्ये याल, तुमचं बॅकग्राऊंड काही असेल, जर आपण मनामध्ये जिद्द ठेवली ना की मला ही गोष्ट करायची आहे, ती गोष्ट होतेच. टॉपिकचं नाव हा ये मुमकिन है. तर आयुष्यात सगळ्या गोष्टी मुमकिन असतात जर आपण ती गोष्ट मुमकिन करायला लागतो. त्यानंतर कॉलेजचा प्रवास झाला. कॉलेजमध्ये मी NCCमध्ये गेले, आणि NCC एक ऑर्गनायझेशन अशी आहे तिकडे तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागत नाहीत. म्हणजे आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून काही मुलं म्हणतात की नाही मी ह्या करिअर करणार नाही, पण आपल्याला त्यातून सुद्धा ना मार्ग काढायला लागतात. गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स असतात, तशी NCC एक स्कीम होती. माझी आई, माझी मावशी स्वतः NCC स्टुडंट्स आहेत. तर मी 3 वर्षाची तिकडे NCC केली. तसं इकडे तुम्हाला नेक्स्ट फोटो दाखवते माझा. हा जो तुम्ही माझा फोटो बघताय, मी 3 वर्ष NCC केली, मी NCC शिकले, आणि तिकडे माझं प्रेम जे आहे विमानांचं ते तिकडे स्टार्ट झालं. जर तुम्ही डावीकडे माझा फोटो बघाल, ते पहिल्या वेळेला आम्हाला म्हणतात ना की विमानात बसणं खूप महाग आहे, पण त्याला असं फुकट कोणीतरी विमानात एका बसवलेलं एका प्लेनमध्ये, आणि आम्हाला एक जॉय राईड म्हणतात, एक सॉर्टी दिलेली एका सेल प्लेनमध्ये. मग तिकडे मला वाटलं की कुठलीही गोष्ट करायला आपल्याला पैसा
ह्या गोष्टीने आपल्याला मागे नाही खेचलं पाहिजे, आपण फक्त मार्ग शोधले पाहिजे. मी NCCमध्ये फ्लाईंग केली, मला 32 वेळा सॉर्टीज मिळाल्या, मला 5 तासाचे दुसऱ्या विमानावर फ्लाईंगची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तिकडून माझं प्रेम एवढं जास्त झालं की मी विचार केला की मी जाणार एअरफोर्समध्ये. पण आज तुम्हाला माहिती आहे की मी एक आर्मी ऑफिसर आहे, मी एअरफोर्समध्ये जाणार हा विचार करून मी पुढे गेले, परीक्षा द्यायला लागले. पण शेवटी म्हणतात जे तुमच्या नशिबात असतं तिकडे तुम्ही जाता. मी आर्मीची ही परीक्षा दिलेली. मला अजूनही लक्षात आहे, जसं दादा म्हटले, माझी हाईट मात्र 5 फूट आहे आणि तोच क्रायटेरिया असतो की तुम्ही 5 फूट असले पाहिजे. मला खूप भीती वाटायची की जर मी मेडिकलमध्ये रिजेक्ट झाले तर काय, कारण का उंची ही वाढू शकत नाही. तुम्ही आपली स्मरणशक्ती वाढवू शकता, आपलं वजन कमी करू शकता, पण उंची हा प्रकार वाढत नाही. पण म्हणतात ना, ज्याच्या पाठी देव असतो त्याच्यासाठी सगळं मार्ग सुटतात. तसंच झालं माझ्याबरोबर. मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे आणि कदाचित स्वामी माझ्यासाठी उभे राहिलेले आणि माझं मेडिकलही तिकडे क्लिअर झालं. पण सीट्स होत्या आमच्या 10. मी आता हे का सांगते, कारण काही ते स्टुडंट्स आहेत त्यांना इथून मोटिवेशन मिळालं पाहिजे. 10 सीट्स होत्या. प्राजक्ता देसाईचा नंबर 21वा. तर सगळे म्हणायचे तुझं काही होणार नाही, बिकॉज 21 सीट्स तर वाढणार नाही, वाढल्या तरी 20 वाढतील, तरी तू 1 सीट पुढे आहेस, 21 तर वाढणारच नाही. पण मी सारखी म्हणत बसायची नाही होणार, नाही होणार. माझा एक खूप चांगला मित्र आहे, तो मला म्हणाला ज्या ह्याने की तुझी मेडिकल क्लिअर झाली, तुझे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तुझं हेही होईल. देवाच्या कृपेने सीट्स झाल्या 20, तरी मी 21व्या सीटवर अक्षरशः शेवटला अडकून होते. मी नोकरी करायला लागली, कारण घरात बसणं मला पटायचं नाही. कॉलेजनंतर मी नोकरी केली 2-3 महिने आणि मी तिथून रोज फुकट फोन असायचे आपल्याला की तिथून दिल्लीला फोन लावायचे रोज आणि विचारायची सर सीट्स बढ़ गया क्या. तर ते मला नेहमी सांत्वना द्यायचे की बेटा एवढ्या सीट्स वाढत नाही जेवढ्या तू अपेक्षा करतेस. पण सीट्स वाढल्या, 20 झाल्या, त्यानंतर मी पुन्हा 21वर होते. मग थोडे दिवसांनी सीट्स अचानक 23 का 24 केल्या आणि थँकफुली माझा नंबर 21वा. मला कॉल लेटर आलं आणि मी अकॅडमीमध्ये जॉईन झाली, म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये. हे जे तुम्ही फोटोज बघताय हे फोटो आमच्या ट्रेनिंगच्या टाईमचे आहेत. तो आमचा युनिफॉर्म, खाली जे आहेत ते आमची मफ्ती जी आम्ही एरवी घालायचो, आणि हे जे लेफ्टमध्ये आहेत ते आमच्या पनिशमेंट्सचे फोटो. तसं मी सांगितलं की अकॅडमीमध्ये गेली आणि अकॅडमीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप असं वाटतं की ना आपण आयुष्यात खूप काही मोठं केलं, कारण का CDSची परीक्षा लाखोंनी स्टुडंट्स देतात आणि जसं मी म्हटलं 23-24 मुली सिलेक्ट झाल्या. तर त्यावेळेला असं खूप वाटत राहतं की आयुष्यात आपण काहीतरी मोठं बनले आहोत. पण जेव्हा आपण अकॅडमीमध्ये ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहेत तिकडे जातो आम्ही, तेव्हा हे कळून येतं की तुम्ही जी तयारी करून आल्यात त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे उलटं 180 डिग्रीज ऑपोजिट पूर्ण ट्रेनिंग असते. जसं इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये दादांनी सांगितलं की सकाळी 4 वाजेपर्यंत रात्री 10पर्यंत आमचा ऑफिशियल शेड्यूल सकाळी 6 ते रात्री 10 असायचा. पण आमच्या ज्या पनिशमेंट्स वगैरे होतात ह्या सगळ्या ह्याच्या व्यतिरिक्त असायच्या. आर्मीमध्ये एक गोष्ट आहे, आर्मीची मेन एम आहे की जाऊन लढाई करणं. तर जे क्षेत्रातून वेगवेगळ्या शहरातून कास्टमधून पुन्हा आपले फायनान्शियल ज्या तुमच्या लेवल असतात त्या वेगवेगळ्या क्षेत्रातून येतो. एक पहिली गोष्ट तिकडे केली जाते, तुमचे इगो तोडतात. कुठूनही आले असतात तुमचा इगो ग्राउंड झिरोवर आणतात. तुम्ही सेम कपडे घालता, सेम जेवण जेवता, सेम चप्पल घालता. ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तुम्हाला हे बिलीव्ह करायला की लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम झाले तुम्ही नाही म्हणणार, तुम्ही तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करणार. तर आम्ही जेव्हा एंट्री केली अकॅडमीमध्ये आम्हाला अशा वेगवेगळ्या पनिशमेंट्स मिळायच्या. मी आता ज्या मागे बसलेली जेव्हा मी मॅडमशी बोलत होती त्यांना सांगितलं की एकदा आम्हाला पनिशमेंट मिळालेली, आम्ही क्रॉस कंट्री जी असते 12 किलोमीटरची ती हरलो. म्हणजे 12 किलोमीटर धावलो पण ती हरलो, म्हणून आम्हाला पनिशमेंट मिळाली 3 किलोमीटर रोलिंग करायची. रोलिंग म्हणजे आपल्या कोलांट्या उड्या. त्या 3 किलोमीटर आम्ही पूर्णपणे रोलिंग करत गेलो. आमची पाठ जखमी झालेली अक्षरशः. पण त्यानंतरही तुम्ही तोंडातून शब्द काढू शकत नाही.
आणि तिकडे तुम्हाला ना म्हणजे कंपनी स्पिरिट, की एकमेकांसाठी, आमची 32 मुलींची एक कंपनी असायची, अशा 2 कंपन्या होत्या 30 आणि 32 मुलींच्या, त्याच्यामध्ये एकत्र सगळं गोष्ट करायची. म्हणजे ज्या फौजमध्ये म्हणतात ना की आपण कोणाला मागे सोडत नाही, तुम्ही पिक्चरमध्येही बघितलं असेल, आपल्या बडी किंवा आपल्या मित्राला वाचवायला म्हणून समोरचाही आपला जीव देतो, ह्याची ट्रेनिंग आम्हाला अकॅडमीपासून मिळायची. तिथे आम्हाला शिकवलेलं जायचं की एकमेकांना धरून कसं राहायचं, कितीही काहीही प्रॉब्लेम झाले तरी. आम्ही तिकडे फायरिंग शिकलो, तिकडे रॉकेट लॉन्चर्स शिकलो. वेळेला भीती खूप वाटायची, पण ती गोष्ट करायला लागायची. जसं दादा म्हटले की मला 5 मीटर वरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारायला मी खूप घाबरायची, म्हणजे भयंकर. आणि आर्मी अशी ऑर्गनायझेशन आहे की तिकडे तुमचं करेज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला करेज नाही, तुमच्यामध्ये जो धाडस नाही, तर तुम्ही कुठे जाऊन युद्धावर जाणार आहात किंवा तुमच्या ना बॉर्डरवर जाऊन दुश्मनांशी लढणार आहात. तर करेज हा खूप मोठा फॅक्टर आहे. तर मला खूप भीती वाटायची त्या 5 मीटरची उडी मारण्यामध्ये. आणि मला अक्षरशः 100 वेळा तिकडून ढकललं असेल, तिकडून बडबडले असेल, तर एके पॉईंटला असं व्हायचं की मला हे जमणार नाही. शेवटी कशी बशी करून मी ट्रेनिंगच्या वेळेला उडी मारली. पण एक नेहमी आतमध्ये अशी एक गोष्ट चुभून राहायची मला सारखी, की लोक हे लक्षात ठेवणार नाहीत की प्राजक्ताने किती चांगलं केलं, पण लोक हे लक्षात जरूर ठेवणार की ती 5 मीटरवरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारायला घाबरायची. रात्री झोप नाही यायची या गोष्टीवरून. पण एक धाडस ठेवलं मी की नाही, आपल्याला ही भीती ओव्हरकम करायची. 8 वर्ष लागली त्या गोष्टीला. मी स्वतःला ट्रेन केलं स्काय डायव्हिंग करायला. जेव्हा मी ही गोष्ट सांगितली माझ्या आजूबाजूच्या लोकांना, तर ते म्हणाले की जी मुलगी 5 मीटरवरून घाबरते, म्हणजे पहिला मजलाही नाही, ती 15-20 हजारावरून कशी उडी मारणार आहे. पण शेवटी काय एक जिद्द होती की आपण एवढी मेहनत करून जर इंडियन आर्मीसारख्या ऑर्गनायझेशनमध्ये आलो आहेत, आपल्याला हा आपल्यावर डाग हवा आहे का की ही भित्रट आहे. तो मी विचार केला. आणि 2019ला मी आणि माझे मिस्टर आम्ही न्यूझीलंडला स्काय डायव्हिंग म्हणून शिकायला गेलो, फक्त भीती काढण्यापुरती. आणि मला अजून लक्षात आहे, जेव्हा मी विमानात आमचं विमान वर जात होतं, तेव्हा त्या पायलटने एक सांगितलं की आम्ही कोणाला फोर्स करत नाही, ज्याला उडी मारायची असेल तो मारतो, नाही तर आम्ही त्यांना परत आणतो. तर तेव्हा मला वाटलं की नाही, आता हे एक शेवटची तुला देवाने संधी दिली आहे की यू कॅनॉट कम बॅक, इकडून परत येता येणार नाही. तर मी त्यांना म्हणाली काही झाली तरी मी उडी मारणार, मी विमानातून परत येणार नाही, मी स्वतःहून पॅराशूटने खाली येणार. आणि पूर्ण वेळ जेव्हा विमान 15,000पर्यंत चढत होतं, माझ्याकडे कशी छोटीशी चिठ्ठी आता जशी मी आणली आहे तशी मी लिहून ठेवलेली की आयुष्यात किती आपण कष्ट काढले, आपल्याला कोण काय काय बोललेलं आणि काय काय परिस्थितीतून आपण आलो. ह्या सगळ्या गोष्टी मी अशा लिहून काढल्या, त्या पूर्णपणे वाचल्या. आणि जेव्हा 15,000वर विमानाचं दार खुललं, मी सांगते तुम्हाला, कोणीही तिकडे असेल, खूप मग ते आपल्या जीवाची भीतीच वाटते आपल्याला. खूप जोरात वारा येतो आणि अक्षरशः सगळं उघडं असतं विमान. मी त्या विमानाच्या बाहेर, तुम्हाला बाहेर पाय काढून अक्षरशः लटकायचं असतं. आणि ही टेंडम स्काय डायव्हिंग नाही, म्हणजे मी कोणाबरोबर बांधून केलेली नाही, मी स्वतः उडी मारलेली. आणि त्यावेळेला फक्त मी तिकडे स्वामींचं नाव घेतलेलं. मी माझ्या इन्स्ट्रक्टर असतात 2 जे तुम्हाला असे पकडतात, मी स्वामींचं नाव घेतलं, माझ्या राईट लेफ्ट बघितलं आणि मी फक्त देवाचं नाव घेऊन हे एक लक्षात केलं की अभी नाही तो कभी नाही. हे गोष्टी करून मी हात सोडले आणि मी तिकडे डायव्हिंग केली माझी पहिली. सांगण्याचा उद्देश असा हा की आयुष्यात तुमच्या कितीही कठीण परिस्थिती येऊ, सोल्युशन सगळीकडे असतं. आज नाही, उद्या नाही. जसं माझ्याकडे माझं सोल्युशन मला 8 वर्षांनी मिळालं, तसंच तुम्हालाही तुमचं सोल्युशन शायद 1 वर्ष किंवा 2 वर्षांनी मिळू शकतं. पण हार मानायची नाही. म्हणतात ना, गिविंग अप इज नॉट इन द ब्लड. आर्मीमध्ये पण असं म्हणतात, बऱ्याच लोक म्हणतात की गिविंग अप माझ्या रक्तात नाही, तर कधी आयुष्यात गिवअप नाही करायचं. आणि प्रत्येक स्टुडंट जो इकडे बसलाय आणि प्रत्येक जण जो इथे बसलाय, हा एक इन्स्पिरेशन घेतला पाहिजे की आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आलो त्याचं गिवअप नाही करायचं, प्रॉब्लेमचा सोल्युशन बघायचं. प्रॉब्लेम लवर नाही बनायचं, प्रॉब्लेम सॉल्व्हर बनायचं. तर प्रॉब्लेमचा सोल्युशन बघायचं आणि कुठेही तुम्ही गेलात तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्की भेटतं. अजून थोड्याशा गोष्टी सांगेन मी आमच्या अकॅडमीबद्दलच. हां,
जसं मी इथे लिहिलं आहे, वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. जेव्हा म्हणजे तुमचा प्रवासच खडतर असतो, तो खडतर प्रवास पण आगे पुढे जातो जेव्हा तुम्ही आपले प्रयत्न करता. हा माझा कमिशनिंगचा फोटो आहे. माझं 5 मीटर जंप फेलियर असून तिकडे 100 वेळा जंप मारूनसुद्धा बाकीच्या गोष्टी करून जेव्हा शेवटी मी कमिशन झालेले 2011ला, तेव्हाचा हा माझा फोटो आहे. म्हणजे त्या दिवशी असं वाटलं की हां, आपण आयुष्यात थोडंफार काहीतरी केलं आपल्या आईवडिलांसाठी आणि स्वतःसाठी. त्याच्यानंतर आपण जे ऑफिसर बनतो, एक पुन्हा आपल्याला वाटतं की आपण लेफ्टनंट बनलो. आपण छोट्या वयात 20, 21, 22च्या वयात क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर बनतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्यांच्याकडे आपण जातो की एक स्टॅम्प आणि शिक्का करून अटेस्ट करा, हां, तसा म्हणजे त्या लेवलचे क्लास 1 ऑफिसर बनतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या युनिटमध्ये जाता तेव्हा तुम्ही सगळ्यात लहान असता तिकडे. कारण तुमचे जे जवान असतात, तुमचे जे JCO असतात, त्यांनी ते कधीकधी तुमच्या वयाचे असतात आणि कधीकधी त्या लोकांनी वॉर बघितले असतात. त्यांनी राष्ट्रीय रायफल्समध्ये सर्व केलं असतं, त्यांनी खूप जण शहीद होतानाही बघितले असतात. तर तुम्ही जेव्हा एक ऑफिसर बनता, कारण तुम्ही जास्त शिकलेले आहात, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, म्हणून तुम्हाला कोणी सल्यूट करावं असं एका यंग ऑफिसरला कधीकधी वाटतं. पण ते ॲक्च्युली होत नाही. तुम्हाला तिकडे जाऊन तुमची रिस्पेक्ट अर्न करायला लागते. मी एक छोटा इन्सिडेंट सांगेन. मी आर्मी एअर डिफेन्समध्ये होते, आर्मी एव्हिएशनच्या आधी. तिकडे आर्टिलरीसारख्या गन्स असतात, 5-5 हजार किलोच्या गन असतात. त्याच्यावर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते की त्या गन्स कशा पॉईंट करायच्या टार्गेटकडे आणि त्याची ड्रिल कशी करायची, त्या चालवायच्या कशा. तर जेव्हा मी एक यंग ऑफिसर होते, मला सांगितलं गेलं की सकाळी 8 वाजता तुझा क्लास असणार आहे, तर तू तिकडे जाऊन शिकून घे. मी 7:55ला तिकडे गेले तर बघितलं तर गन आपल्या गॅरेजमध्येच होती. त्याला एक गन पार्क म्हणतात. त्या गॅरेजमध्येच गन होती, ती बाहेर पण काढली नव्हती आणि कोणी रेडी नव्हतं. तर मी एक अधिकारी आहे म्हणून मी गेले माझ्या सिनियरकडे, म्हटलं की सर, दिस इज नॉट डन. ह्या लोकांनी काही रेडी करून ठेवलंच नाही आहे. मी 5 मिनटं आधी पोचले, पण दिस इज नॉट व्हॉट इज एक्सपेक्टेड. कारण आपण एक वेगळं काहीतरी एक्सपेक्ट करायला जातो. माहीत नसतं की आपल्याला रिस्पेक्ट अर्न करायचं आहे. आपल्याला रिस्पेक्ट असा कोण देणार नाही आहे. तर ते हसले, मला म्हणाले, प्राजक्ता बस, तुला सांगतो, या युनिटची सगळ्यात लहान मेंबर आहेस, सगळ्यात बेबी ऑफ द युनिट, लेफ्टनंट आहेस. म्हणे तुझं काम आहे की तुला ह्यांच्याकडून शिकायचं आहे. ह्यांच्याकडून शिकून तुझी जी लेवल आहे IQची, तुझी जी एक्सपर्टीज आहे ते ॲड करून तुला त्यांच्याकडून शिकवायला लागणार. म्हणे रिस्पेक्ट असा ओव्हरनाईट कोण देत नाही, तो तुम्हाला अर्न करायला लागतो. कारण भलेही तुम्ही क्वालिफिकेशनने त्यांच्यापेक्षा पुढे आहात, पण एक्सपिरियन्सने ते तुमच्यापेक्षा 100 पटीने जास्त आहेत तुमचे सबऑर्डिनेट्स. तर म्हणे दुसऱ्या दिवशी जेव्हा जाशील, तू सकाळी 7 वाजता जायचं. अक्षरशः जो आपला कपडा असतो, आपलं भानशेरं म्हणतो आपण त्याला, ते घेऊन पूर्ण गन साफ करायची जवानांबरोबर उभं राहून. ती गन बाहेर काढायची. 5000ची गन असते, त्याला पुश करून गॅरेजच्या बाहेर काढायची, पूर्ण रेडी करायची. आणि मग तुझ्या त्या ज्युनियर जे साहब आहेत, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर, भले तुझे ते ज्युनियर आहेत, त्यांना सांगायचं की माझी पूर्ण गन रेडी आहे. ते तुझ्याकडूनच परमिशन घेणार. तू त्यांची ऑफिसर असणार, तू त्याची अधिकारी आहेस, ते तुझ्याकडूनच परमिशन घेणार क्लास चालू होण्याची आणि मग तू क्लास करणार. मग मला वाटलं की हां, मी इथे चुकले. मग दुसऱ्या दिवशी मी सगळं तेच केलं. सकाळी 7 वाजता जाऊन माझ्या जवानांबरोबर तिकडे जाऊन ग्रीसचे हात चांगले काळे केले, तिकडे त्यांच्याबरोबर बसले, नाश्ता केला, गन बाहेर काढली, ती साफ केली पाण्याने, नीट सगळं करून माझ्या JCO साहेबांना सांगितलं, साहेब क्लास के लिए आपके लिए गन रेडी आहे. त्यांनी फक्त माझ्याकडे स्माईल दिली, मला सल्यूट केलं, म्हणतात जय हिंद साहब, आपकी परमिशन हो तो क्लास स्टार्ट करे. सांगायचा हा मुद्दा आहे इकडे की आपण ऑफिसर आहोत की आपण काही आयुष्यात मोठे आहोत म्हणून तुम्हाला कोण रिस्पेक्ट देणार नाही, तर पदोपदी तुम्हाला तो रिस्पेक्ट अर्न करायला लागतो. त्याच्या रिस्पेक्ट मागे खूप मोठी किंमत असते, ती तुम्हाला पहिल्यापासून अर्न करायला लागते. फक्त तारे घालून आणि अशोक स्तंभ घालून कोणी ऑफिसर बनत नाही. आपण ऑफिसर बनतो जेव्हा आपले जवान, जे आपले JCO, जे आपली पलटण तुम्हाला तेवढं रिस्पेक्ट देते. आणि तो रिस्पेक्ट तुम्हाला आपल्या लीडरशिप स्किल्सने इंडियन आर्मीमध्ये अर्न करायला लागतो. 1000 किलोची गन असते, त्यांना ॲक्च्युली बाहेर पुश करून त्यांना रेडी करायचं असतं. ही फायरिंगसाठी यूज केलेली असते, म्हणजे एअरक्राफ्टला शूट करायसाठी या गन्स असतात.
आणि ह्या माझे थोडेसे फोटोज आहेत जेव्हा आपण म्हणतो की आपण एक ऑफिसर आहोत, आपण आपल्या टीमना कसं लीड करतो. तर हे थोडेसे फोटो आहेत जिथे मी माझ्या जवानांना सांगते की आपण काय ऑर्डर्स करावे. आमचे स्पोर्ट्सचे फोटो आहेत, आमच्या रिटायर्ड ऑफिसर्सचे फोटो आहेत इकडे. करिअर अपॉर्च्युनिटीज जायच्या आधी मी अजून एक गोष्ट सांगेन करेजबद्दल. धैर्य, आपण जसं म्हटलं मी करेजबद्दल. मी 2019 साली आपल्याला माहिती आहे की व्हॅलेंटाईन्स डेला 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये अटॅक झालेला, आपले 40 CRPFचे जवान शहीद झाले. त्याच दरम्यान मी श्रीनगरमध्ये पोस्टेड होती. त्याच्या रिटॅलिएशनमध्ये इंडियन एअरफोर्सने केली बालाकोट स्ट्राईक, जे सगळ्यांना माहिती असेल की टेररिस्ट कॅम्प तिकडे उडवले गेलेले. त्याच्यानंतर आम्हा सगळ्यांना इंटेलिजन्स होती. आम्ही इंटेलिजन्सने सांगितलं की कदाचित आपल्यावर पण, श्रीनगरवर पण एक एअर स्ट्राईक येऊ शकते, पाकिस्तानी एअर स्ट्राईक येऊ शकते. तर 10 दिवसापासून सगळी तयारी चाललेली, बंकर्स खोदलेले, बंकर्स एवढे की तुम्ही राहू शकता त्या बंकर्समध्ये 72 तासांपर्यंत. तेवढे बंकर्स खोदलेले, अँटी एअरक्राफ्ट गन सगळ्या लेआउट केलेल्या. अँटी एअरक्राफ्ट गन जसं मी इकडे दाखवली ती एक गन असते, त्या सगळ्या लेआउट केलेल्या, सगळी तयारी झालेली. सांगितलेलं गेलं की 2:30 ते 4:30च्या दरम्यानी असा अटॅक येऊ शकतो. आम्ही पूर्ण रात्र जागे होतो पण अटॅकच झाला नाही. मग सगळं थोडंसं नॉर्मल झालं, कारण ह्युमन मेंटॅलिटी आहे ती, अच्छा काही झालं नाही, कदाचित काही होणार नाही. सगळे आपले झोपले, दुसऱ्या दिवशी ऑफिसला आले. 10च्या दरम्यान आम्हाला कळलं की पाकिस्तानवरून विमानं जी उडली आहेत ती जम्मू काश्मीरच्या साईडला आली आहेत आणि आम्ही श्रीनगरला होतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की विंग कमांडर अभिनंदन त्यांनी आपल्या विमानाने F-16, पाकिस्तानचा F-16 खाली पडलेला, त्याच इन्सिडेंटचं मी बोलते. त्यावेळेला खूप फायटर्स एअरक्राफ्ट टेक ऑफ झालेले. सरांचंही विमान टेक ऑफ झालं, जे टेक ऑफ व्हायचं पण नव्हतं त्यांचंही विमान टेक ऑफ झालेलं. पण जे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली की एअर स्ट्राईक जी होणार आहे ती 10च्या दरम्यान कुठेतरी झाली. मी माझ्या ऑफिसर्सबरोबर, माझे बॉस जे असतात त्यांच्याबरोबर मी बाहेर इंटरव्ह्यू घेत होते जवानांचे, आणि अचानक मी पाहिलं, आम्हाला एक खूप मोठा ब्लास्ट ऐकू आला आणि वर आकाशात पाहिलं तर खूप एक काळा धूर, आणि तसा दुसरा ब्लास्ट ऐकू आला आणि ते विमान होतं जे ब्लास्ट झालं आणि ते खाली पडलं. जसं सांगितलं गेलेलं की एअर स्ट्राईक होणार, मग जो सायरन वाजला तर अख्ख्या स्टेशनमध्ये खूप धावपळ झाली. मी एव्हिएशनमध्ये आहे, तर आमचे ना ऑफिस खूप लांबपर्यंत स्प्रेड असतात, आणि त्या ऑफिसमध्ये फक्त मी आणि माझे बॉस बसलेले आणि आमचे जवान होते. आमचे बॉस गाडी घेऊन निघाले बघायला की एक्झॅक्टली काय आहे, एअर स्ट्राईक आहे की ID ब्लास्ट आहे. कारण का श्रीनगरच्या पोस्टिंग्समध्ये असं खूप व्हायचं, तुम्हाला माहिती असेल. तिकडे स्टोन पेल्टिंग झाली, मध्ये पत्थरबाजी झाली, पुन्हा ID ब्लास्ट झाले, अशा खूप गोष्टी होत राहायच्या. तर हे बघायला ते गेले कॅन्टच्या कोपऱ्यावर की एक्झॅक्टली काय आहे. तोपर्यंत मी होती आणि सायरन वाजल्यावर ड्रिल हे होती की जिथेही लोक आहेत त्यांनी बंकरमध्ये जायचं, कारण का हा एक होता एअर स्ट्राईक. त्या दिवशी खरंच सांगते, मला खूप भीती वाटली. असं वाटलं आज शेवटचा दिवस असावा आपला, कारण एव्हिएशन बेसवर जर एक एअर स्ट्राईक झाली, तिकडे एक फ्यूल डंप असतो, म्हणजे जिथे फ्यूल जे आपलं पेट्रोल डिझेल कसं असतं तसं विमानांचं फ्यूल स्टोअर केलं असतं. फक्त एक बॉम्ब तिकडे पडला तर पूर्ण तो एरिया ब्लास्ट होतो. ते ह्या सगळ्या आम्हाला गोष्टी माहिती होतं. आणि जेव्हा सांगितलं की एअर स्ट्राईकचा सायरन वाजला, सगळे इकडे तिकडे धावपळ करायला लागले. मी पटकन धावले माझ्या ऑफिसमध्ये फोन करायला, कारण का आमचं विमानं पण बाहेर होती की आमचं विमान कुठे आहे, कुठलं विमान आहे हे कोणाला काही कळत नव्हतं. आणि त्याला जेव्हा मी फोन उचलला तेव्हा माझे हातपाय ॲक्च्युली कापत होते. आणि तोपर्यंत माझा एक जवान आला, तो म्हणाला साहब चलो सबको बंकर में जाना है. आणि तिकडे कोणी ऑफिसर नव्हता, फक्त मी होती. त्याला म्हटलं तुम सभी को बाहर बंकर में निकालो, मैं आती हूँ फोन करके. तो मला एक लाईन बोलला, साहब आपको छोड़ के नहीं जाऊंगा. जसं मी मगाशी म्हटलं ना, इंडियन आर्मीमध्ये नेवर लीव एनीबडी बिहाइंड, आम्ही कोणाला मागे सोडत नाही. त्या दिवशी जो माझा जवान बोलला की तुम्हाला सोडून नाही जाणार, ते अक्षरशः त्या दिवशी मला कळलं की कमराडरी म्हणजे एकमेकांना पकडून ठेवण्याची गोष्ट काय असते ती इंडियन आर्मीमध्ये. आणि त्या जवानांनी ती गोष्ट प्रूफ केलेली तिकडे. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे मी फोन करते, तोपर्यंत तू सगळ्यांना बाहेर काढ. आणि खूप त्यावेळेला जेव्हा एअर स्ट्राईक होतं, पिक्चर वगैरेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की खूप धावपळ होते. मला नाही माहिती त्या दिवशी माझ्यामध्ये कुठून एवढी ताकद आली, कारण मलाही असू शकतो आपला शेवटचा दिवस. मी आणि तो पूर्ण ऑफिसमध्ये धावलो, सगळ्यांना आम्ही
पकडून पकडून बाहेर काढलं की चला बंकरमध्ये चला. सगळं बिल्डिंग चेक केली, ती बैठी बिल्डिंग आमची, की कुठल्या ऑफिसमध्ये कोण बाथरूममध्ये नाही आहे ना, कोण आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघं बंकरकडे धावलो. तो मला तरी शेवटपर्यंत त्याने माझी साथ नाही सोडली. आणि शेवटी आम्ही तिकडे बंकरमध्ये गेलो. तेव्हा मी त्याला म्हटलं, तुम यहाँ पे रुकना, मुझे गाडी लेके मला जायचं होतं माझ्या ATCमध्ये, जिथून माझ्या विमानांची मला माहिती घ्यायची होती. त्या दिवशी हे कळलं की स्वतःची सेफ्टीचा न विचार करून जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो, ही असते टीचिंग इंडियन आर्मीची. मे बी आमच्या ट्रेनिंगमध्ये जे मी म्हणत होतो की आम्हाला एवढे तासनतास पनिशमेंट देतात आणि एवढं आम्हाला एकत्र एकमेकांसाठी झटायला लावतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मातृभूमीसाठी करायला लावतात. स्वतःपेक्षा पहिलं म्हणजे स्वतःबद्दल न विचार करता मातृभूमीचा विचार करायला लावतात. कदाचित ही आमची टीचिंग एवढी जास्त होती की त्या दिवशी स्वतःसाठी न घाबरता त्याने आणि मी सगळ्यांना त्या ऑफिसमधून बाहेर काढून बंकरमध्ये टाकलेलं. तर ही असते म्हणजे इंडियन आर्मीची टीचिंग. आता यानंतर मी तुम्हाला ना करिअर अपॉर्च्युनिटीज सांगेन आर्म फोर्सेसमध्ये. मी स्लाइड्स बनवल्या आहेत इंडियन आर्मीबद्दल. आता खूप जर स्टुडंट्स मला विचारतात की जर मला करिअर करायचं असेल, जसं मी सांगितलं की मला इंजिनियरच बनायला लागेल का, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच का, मी ITच केलं पाहिजे का, तर असं बिलकुल नाही आहे. इंडियन आर्म फोर्सेस सगळ्या ग्रॅज्युएट्ससाठी ओपन आहे. आणि जर तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन हवी असेल, ऑफिशियल वेबसाईट्स असतात इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्सच्या. ह्या तिन्ही वेबसाईट्सवर तुम्ही जाऊन पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे इंडियन आर्मीची. पण सगळ्यात मला इथे कोणी स्टुडंट सांगू शकतं का, कोणाला आहे का असं की ज्यांना इंडियन आर्मी किंवा इंडियन आर्म फोर्सेसमध्ये भरती व्हायचं आहे की ऑफिसर बनायचं आहे? ओके, फक्त मुलीच अजून? अच्छा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कोणी मला सांगू शकेल इंडियन आर्मीमध्ये का जायचं आहे? व्हेरी नाईस. आपण आपल्या भारतासाठी करायला. ॲक्च्युली जेव्हा आपण म्हणतो वाय इंडियन आर्मी ॲज अ करिअर, तर गोष्ट हीच असते की स्वतःबद्दल न विचार करून आपल्या मातृभूमीसाठी पहिलं काही केलं असेल, ज्याला अशा गोष्टींची इच्छा आहे तर त्या लोकांनी यावं, करिअर करावं इंडियन आर्मीमध्ये. बिकॉज इंडियन आर्मी ना आपल्या थोड्या तत्वांवर चालते. खरं बघायला गेलं तर हा एक जॉब नाही आहे, दिस इज अ वे ऑफ लाईफ. कारण इथे जी तुमच्या परीक्षा असतात ना, त्या भलेही लेखी परीक्षा असतील, पण जे तुमच्या इथे इंटरव्ह्यूज असतात ना, ते इंटरव्ह्यूज तुमचे पर्सनॅलिटी बेस्ड असतात की मी ॲज अ पर्सन कशी आहे किंवा मी ॲज अ माणूस कशी आहे. जसं लिमये सरांनी म्हटलं की चांगला माणूस व्हा, ती एक मेजर गोष्ट असते ह्या भरतीमध्ये की आपण एक चांगला माणूस कसा होऊ शकतो. जसं मी तर म्हणते एक आपल्याला जर एक बेंचमार्क सेट करायचं आहे की मी चांगला माणूस किंवा मी चांगली बाई आहे का, तर हा विचार करा की जर मी आहे तर मी माझ्या आईवडिलांना पसंत येईन का, तर तुम्ही त्या दिवशी एक चांगला माणूस बनाल. आणि जर तुम्हाला सेल्फलेसली म्हणजे स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करणं, दुसऱ्यांना मदत करणं, जर अशा तुमच्या क्वालिटीज असतील तर डेफिनेटली तुम्ही इंडियन आर्म फोर्सेस असं करिअर बघितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जसं लिहिलं आहे की चॅलेंजिंग करिअर. तुम्ही बॉर्डरवर पोस्टेड होता, तुम्ही पाकिस्तानी पोस्ट, चायनीज पोस्टच्या खूप जवळजवळ असता, तुम्हाला वेपनची ट्रेनिंग मिळते. 7th पे कमिशन. ऑब्व्हियसली जेव्हा आपण कुठलं करिअर बघतो तर आपण हेही बघतो की आपल्याला थोडीशी तरी फायनान्शियल स्टेबिलिटी हवी. तर 7th पे कमिशनमुळे इंडियन आर्मी, इंडियन आर्म फोर्सेसमध्ये पगारही खूप चांगले आहेत. टाईमली सॅलरी इन्क्रीमेंट कॉर्पोरेटसारखी नसते, इकडे टाईमावर असते आणि तेवढीच सगळ्यांना मिळते. खूप पे अँड पर्क्स आणि प्रिव्हिलेजेस असतात. तुम्हाला राहायला क्वार्टर्स असतात, तुम्हाला राशन मिळतं, तुम्ही जे काही विचार कराल. जसं आपण आपल्या परिवारापासून एवढे लांब असतो की काय गोष्टी आपल्याला वाटतात की आपल्या बेसिक नीड्स तर पुऱ्या व्हावा, आणि ह्या सगळ्या बेसिक नीड्स तुमच्या इंडियन आर्म फोर्सेसमध्ये पुऱ्या होतात. जॉब सिक्युरिटी, जसं आपल्याला मोस्टली लोकांना गव्हर्मेंट जॉब्स हवे असतात, तर तुम्हाला जॉब सिक्युरिटीही मिळते, तुम्हाला हायर स्टडीजही करायला मिळतात, तुम्हाला MBA करायला मिळतात. तर अपॉर्च्युनिटीज खूप असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी म्हणते की जर तुम्हाला भारतीय सेनेमध्ये जायचं आहे तर दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून जावं.
तर आता इंडियन आर्मीमध्ये 12वी नंतर पण जाऊ शकतो. जर तुम्हाला माहिती असेल तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुण्यात आहे, 12वी नंतर त्यातही जाता येतं. आता ही महिलांसाठी पण ओपन झाली आहे 2021पासून. आधी फक्त ही मुलांसाठी होती, आता मुलींसाठीही ओपन झाली आहे. आणि दुसरी असते एक टेक्निकल एंट्री स्कीम, म्हणजे 12वी नंतर तुम्ही GEची एक्झाम देऊन तुम्ही TESसाठी जाऊ शकता. म्हणजे या दोन्ही एंट्रीज ज्या असतात त्या 12वी नंतर आहेत. NDA मुलींसाठी ओपन आहे, TES अजूनही मुलींसाठी ओपन नाही आहे. ही आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुण्यात आहे. इकडे ट्रेनिंग 3 वर्षाची असते. या स्लाइडमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन दिलं आहे की तुम्ही 12वी पास पाहिजे. एज क्रायटेरिया 16.5 ते 19 वर्ष आणि एक्झामचे नोटिफिकेशन्स कधी येतात हेही लिहिलेलं आहे. बेसिकली कुठलीही परीक्षा जी आहे आर्म फोर्सेसची तुम्हाला रिटन एक्झाम द्यायला लागते. नंतर तुमची SSB असते, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू असतो 5 डेजचा. त्यानंतर तुमची मेरिट असते, तुमचं मेडिकल असतं, मग तुमच्या ट्रेनिंग्ज असतात. आणि NDAची ट्रेनिंग आहे 3 इयर्सची. त्याच्यानंतर 1 वर्षाची ट्रेनिंग असते तुमची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ज्याही तुम्ही क्षेत्रात आहात, आणि त्याच्यानंतर तुम्ही पासआउट होता. इथे स्टायपेंडही दिला आहे जो किती मिळतो, म्हणजे ट्रेनिंग पिरियडला तुम्हाला किती पगार मिळतो तेही दिलेलं आहे. एक टेक्निकल एंट्री स्कीम आहे, ती पण सिमिलर लाईन्सवर असते की 12वी नंतर जाता येतं. सेम ह्याची ट्रेनिंग तुमची होते CME पुण्यामध्ये, MCT मऊमध्ये किंवा सिकंदराबादमध्ये, जिथेही तुमचा नंबर लागला असेल त्या 3 इन्स्टिट्यूट्समध्ये तुमची तिकडे ट्रेनिंग होणार. डिफरन्स हा आहे की इकडचे जे पण ऑफिसर असतात ते टेक्निकली म्हणजे इंजिनियर्स असतात. हे जसं तुम्ही तिकडे लिहिलेलं BTech फ्रॉम JNU, म्हणजे तुम्हाला BTechची डिग्री तिकडे करवतात. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या अफिलिएशन. नंतर येते इंडियन मिलिटरी अकॅडमी. इंडियन मिलिटरी अकॅडमी आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी ओपन आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर CDSE परीक्षा देऊ शकता जी UPSC कंडक्ट करते. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम आधी होती, ती आता स्टॉप झालेली आहे. मग जर तुम्ही नॉर्मल ग्रॅज्युएट असाल तर CDS, आणि तुम्ही टेक्निकल ग्रॅज्युएट असाल म्हणजे तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्ही TGC टेक्निकल ग्रॅज्युएट म्हणून येऊ शकता. तुम्ही एज्युकेशनमध्ये जायचं आहे, तुम्हाला टीचिंगमध्ये तर एज्युकेशन कोर असतो. NCC जी मुलं करतात त्यांना एक NCC स्पेशल एंट्री असते. इकडे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरही जातात ज्यांना फक्त 10 ते 14 वर्ष करायचं आहे, जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे आणि ज्यांनी नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांच्यासाठी ओपन आहे. आणि शेवटी आहे जज ॲडव्होकेट जनरल, म्हणजे जे बाहेर ॲडव्होकेट बनून आर्मीमध्ये ज्यांना भरती व्हायचं असतं. पुन्हा CDS एंट्रीची पुन्हा एज, क्वालिफिकेशन आणि सेम प्रोसेस दिलेली आहे. IMAचा फरक एवढाच आहे की IMAची ट्रेनिंग 1.5 वर्ष असते आणि OTMची ट्रेनिंग असते फक्त 1 वर्ष. IMA जे जातात ते परमनंट कमिशन होतात, म्हणजे त्यांची पेन्शनेबल जॉब असते. आणि जे OTAमधून 1 वर्षाचे शॉर्ट सर्व्हिस करतात त्यांची नॉन पेन्शनेबल असते. जसं मुलींना आहे नॉन पेन्शनेबल 10 to 14 इयर्सची सर्व्हिस असते. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम आधी कॅम्पस सिलेक्शन व्हायचं, जसं कंपनीज येतात कॉलेजेसमध्ये आपलं सिलेक्शन करायला, तसंच एक युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम होती ज्यामध्ये कॅम्पसमध्ये येऊन इंडियन आर्मी सिलेक्ट करायची ऑफिसर्स. सिलेक्शन व्हायचं म्हणजे बेसिक सिलेक्शन, त्यानंतर त्यांना पूर्ण आपली एक्झाम जशी देतात बाकीची लोक तसं सेम करायला लागायचं. TGC जसं मी म्हटलं जे इंजिनियर्स असतात जे IMAमध्ये जातात त्यांच्यासाठी. NCC स्पेशल एंट्री, खूप स्टुडंट्स असतात जे NCC 3 वर्षाची करतात. त्याचा फायदा असा की तुम्हाला रिटन एक्झाम नाही द्यायची असते, तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू करायचा आणि मग त्यानंतर तुम्ही सिलेक्शन होऊन ट्रेनिंगला जाता. एक SSC टेक्निकल आहे, म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये इंजिनियर्स झालेले मेन आणि विमेन त्यांच्यासाठी एक एंट्री असते. आणि इकडे एक ॲडव्हान्टेज असतो की तुम्हाला 1 वर्षाची अँटीडेट सिनियॉरिटी मिळते. म्हणजे जर मी 4 वर्ष नोकरी केली आहे तर माझी नोकरी 5 वर्ष कन्सिडर केली जाते. म्हणजे 1 वर्ष लवकर आपल्याला रँकही मिळते आणि आपल्याला पगारही जो वाढतो तो 1 वर्ष आधी मिळतो. तर ह्या स्कीम्सचा तो ॲडव्हान्टेज आहे.
नॉन टेक्निकल एंट्री, जसं मी एक नॉर्मल BSc प्लेन ग्रॅज्युएट होती, तर नॉन टेक्निकल एंट्रीमधून मी आर्मीमध्ये गेले, जिथे CDS एक्झाम दिली आणि मग 1 वर्षाची ट्रेनिंग केली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. आणि जज अँड ॲडव्होकेट जनरल ब्रांच, म्हणजे जिथे तुम्ही लीगल ऑफिसर्स जे ॲडव्होकेट्स असाल, जर तुम्हाला आर्मीमध्ये येऊन प्रॅक्टिस करायचं आहे, आर्मी लॉ, तर ही तुमच्यासाठी एक एंट्री असते. अजून एक लास्ट हे आहे की आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस AFMC, म्हणजे जर तुम्हाला ऑलरेडी जर तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला आर्मीमध्ये शिकून डॉक्टर बनायचं आहे, तर तुमच्यासाठी दोन्हीही ओपन असतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी डेंटल कोर पण असायचे, डेंटिस्ट असतात, त्यांच्यासाठीही ही ऑप्शन ओपन आहे. म्हणजे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जर MBBS असाल किंवा तुम्ही MBBS आर्मीमध्ये कराल किंवा तुम्ही डेंटल ऑफिसर असाल, या तिन्ही लोकांसाठी इकडे अपॉर्च्युनिटी आहे. आता जसं लिडरशिप डेव्हलपमेंटबद्दल मी म्हटलं, जेव्हाही तुम्ही आर्मीमध्ये जाल तर तुम्हाला एक 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज असतात, त्या तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. जसं करेज झाला, जसं डिसिजन मेकिंग अबिलिटी, की तुम्ही इमिडिएटली डिसिजन्स घेतले. कारण जर तुम्ही लोकांना, जर तुम्ही जवानांना कमांड करणार असाल, तुम्ही त्यांना सांगणार असाल की तुमच्या एक शब्दावर जो माणूस बॉर्डरवर जाऊन आपली आयुष्याची सॅक्रिफाईस देऊ शकतो, तुमची लिडरशिप क्वालिटी कशी हवी. तुम्ही असे लीडर हवे की ज्यांनी बोलताच क्षणी त्या व्यक्तीला माहिती पाहिजे की मेरे ऑफिसर ने मेरे को कमांड दिया है, मी जाऊन बॉर्डरवर लढू शकतो. मला उद्या काय झालं तर माझी फॅमिली, माझी इंडियन आर्मी बघू शकते, माझ्या फॅमिलीला माझ्या नंतरही बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. जर एखाद्याला तुम्ही मोटिवेट कराल तर कसं करू शकाल, कारण तुमच्या हातात त्याचा पगार नाही आहे, तुमच्या हातात त्याचं बाकी काही नाही आहे. फक्त तुमच्या हातात हे आहे की तुम्ही त्याला त्याचं काम करण्यासाठी मोटिवेट करून, त्याला उत्साह त्याचा वाढून त्याला तुम्ही त्याचं काम करू शकता. जर असं तुमच्यामध्ये फक्त एवढीच पॉवर आहे, तर तुमची लिडरशिप क्वालिटी एवढी स्ट्रॉंग हवी की तुमच्या एका शब्दावरही लोकांनी तुम्हासाठी कामं केली पाहिजेत. आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ट्रस्ट. जर मला माझ्या जवानांवर विश्वास असेल की ते माझ्यासाठी सगळं करू शकतात किंवा मला काही झालं तर ही लोक मला बघू शकतात, त्या विश्वासावर इंडियन आर्मी आणि सगळे जवान्स ऑफिसर्स चालतात. तर जर तुमच्यामध्ये अशा क्वालिटीज असतील, ऑर्गनायझिंग अबिलिटी असेल, म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि तुम्ही ती ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करून ती इव्हेंट पार पाडलात, ह्या सगळ्या जर तुमच्यामध्ये क्वालिटीज असतील तर तुम्ही डेफिनेटली इंडियन आर्मीचा विचार केला पाहिजे. एक चॅटवूड क्रेडो आहे, मी खूप वेळा बोलत होती ना, सेल्फलेसनेस. हा चॅटवूड क्रेडो आहे, हा आम्हाला अकॅडमीमध्ये रोज सांगितला जातो, आम्ही हाला रोज बोलतो. इकडे वाचा तुम्ही काय लिहिलं आहे. हे म्हणतात की द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ माय कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाईम. म्हणजे माझ्या देशाचा सेफ्टी, ऑनर आणि वेलफेअर सगळ्यात पहिला आहे. The honor, welfare and comfort of the men you command comes next. म्हणजे ज्या मेनना, सोल्जर्सना तुम्ही कमांड करता, त्यांचा ऑनर, त्यांचा वेलफेअर आणि कम्फर्ट त्याच्यानंतर येतो. मग लास्ट लिहिलं, युअर ओन इज, कम्फर्ट अँड सेफ्टी कम्स लास्ट ऑलवेज अँड एव्हरी टाईम. म्हणजे स्वतःचा कम्फर्ट, स्वतःची सेफ्टी हा नेहमी लास्ट येतो. म्हणून आपण जेव्हा बघतो की आपण मूवीज बघतो, शेरशाह झाला, उरी झाला, तेव्हा आपण बघतो की आपल्या जवानांना वाचवायला, आपल्या मिशनला पार करायला जेव्हा जवान जातात, ऑफिसर्स जातात, ते पहिलं आपल्या मिशनचा विचार करतात, नंतर आपल्या जवानांचा विचार करतात आणि शेवटी जर वेळ मिळाला, संधी मिळाली तर स्वतःचा विचार करतात. तुम्ही पिक्चर बघितला असेल मेजर संदीप उन्नीकृष्णनबद्दल, ज्यांनी जो ओबरॉयमध्ये अटॅक झालेला, जेव्हा त्यांनी आपल्या बडीला वाचवण्यात त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली. ह्या सगळ्या टीचिंग्समुळे इंडियन आर्मीचे ऑफिसर्स, जवान्स हे कार्य करू शकतात. ह्याच्यानंतर मी थोडे फोटोज ठेवले आहेत आपल्या हिरोजचे, सुद्धा सगळ्यांना माहिती असतील. कॅप्टन विक्रम बत्रा, सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल शेरशाह. त्यांचा वॉर क्राय होता ये दिल मांगे मोर, 1999 कारगिल वॉरमध्ये. कोणी ह्यांच्याबद्दल मला सांगू शकतं? ओके. 1999च्या कारगिल वॉरमध्ये वन ऑफ द मोस्ट डेअरिंग ऑफिसर, आणि ज्यांनी एक वॉर क्राय झाला ये दिल मांगे मोर, कारण त्यांना अजून पीक्स कॅप्चर करायचे होते. ते होते
कॅप्टन विक्रम बत्रा, त्यांना परमवीर चक्र मिळालेलं पोस्टुमसली, म्हणजे त्यांच्या शहीद झाल्यानंतर त्यांना परमवीर चक्र मिळालं, हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड. त्यानंतर होते मेजर सोमनाथ शर्मा, त्यांना सेवियर ऑफ काश्मीर म्हणतात, ज्या 1947मध्ये फर्स्ट टाईम पार्टिशनच्या वेळेला ज्या इंडो पाक वॉर झालेला. हे तर सगळ्यांनाच माहिती असेल, फील्ड मार्शल सॅम मॅनेक्शॉ. आताच हल्ली मूवी आलेला सॅम बहादूर, तुम्ही बघितलाच असेल. त्या मूवीमध्ये दाखवलेलं की कसा एक जनरल ऑफिसर आपल्या जवानांसाठी, आपल्या कंट्रीसाठी पॉलिटिकल लेवलला पण एक स्टँड घेतो. अशा क्वालिटीज लागतात एका ऑफिसरमध्ये की आपल्या लोकांसाठी पॉलिटिकल लेवलला पण स्टँड घेणारी माणसं. आणि ह्यांच्यामुळे आपल्याला काय, ह्यांच्यामुळे लिबरेशन ऑफ बांगलादेश झालेलं. बांगलादेश हा एक नवीन राष्ट्र बनलेला. आणि सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, परमवीर चक्र, इंडो पाक वॉर 1971 पुन्हा. ह्याच्यामध्ये मी लिहिलेत लर्निंग्स ऑफ इंडियन आर्मी. आता मी एवढं सगळं बोलले, त्याच्यामध्ये फक्त थोडेसे पॉईंट्स आहेत की इंडियन आर्मी आम्हाला काय काय शिकवते. सगळ्यात पहिलं म्हणजे कमराड्री, म्हणजे एकमेकांसाठी आपलं आयुष्यही देणं, एकमेकांसाठी नेहमी एकमेकांना पकडून राहणं, त्याला म्हणतात कमराड्री. दुसरं म्हणजे एक नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड, म्हणजे कितीही काही झालं तरी गिव्ह न करणे. तुम्ही सगळ्यांनी लक्ष्य पिक्चरचं बघितलं असेल, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं की ऋतिक रोशन एक लिटरली फेस जसा स्टीप क्लाइंब करतो. सगळ्यांना लक्षात असेल हा पिक्चर, जेव्हा तो एका माउंटेनवर एकदम रॉक फेसवर चढतो. आणि हे ॲक्च्युली झालेलं आहे. आपल्या कारगिल वॉरच्या वेळेला पहिल्या वेळेला ही गोष्ट झालेली, ज्याला म्हणतात क्लिफ चॉप असॉल्ट. म्हणजे अशा पोझिशन एका माउंटेनची जिथून कोणी विचारही करणार नाही की जवान येऊ शकतात, अशा लेवलला टॅक्टिकल प्लॅनिंग करून त्यांनी हजारो फीटची खडी दिवार बोलू शकतो त्याची चढाई केलेली. जेव्हा त्यांना आर्टिलरीने सपोर्ट दिलेला, आर्टिलरी बंबार्ड करत होती, हे लोक चढत होते. कारण तुम्ही विचार करू शकता, जसा हा पोडियम आहे तसाच तो रॉक फेस होता. इकडे एनिमी बसलाय, आपले इंडियन आर्मीचे जवान खालून येत आहेत. विचार करा त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल आणि किती त्यांच्यामध्ये आपण म्हणणं जिगरा किती असेल की माहिती आहे वर बसलेला पाकिस्तानी आपल्यावर कधीही गोळ्या झाडू शकतो. कारण त्यांना एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. तसं आपण मी यांना खाली बघू शकते. तेवढा धाडस होता ह्या मुलांमध्ये की त्यांनी 1000 फुटाची वर्टिकल क्लाइंब केली. तिकडे रात्री जाऊन बसले एका छोट्याशा रॉकच्या एका पार्टवर, म्हणजे छोटासा आपण म्हणू शकतो दगडावर बसले. आणि जेव्हा अजून काळोख झाला आणि पहाट व्हायला लागली, तेव्हा त्यांनी वर जाऊन ते बंकर्स कॅप्चर केलेले. ज्या हाईटला आपण ज्या लेह लडाखला जातो, आपण विचार करतो की मला श्वास घेता येईल ना, माझ्याकडे कानटोपी आहे की नाही, माझ्याकडे स्वेटर आहे की नाही, ह्या आपण गोष्टी विचार करतो. जिथे खाणं मुश्किल आहे, श्वास घ्यायला मुश्किल आहे, तिकडे आपले जवान 4-4 किलोची रायफल, 7-8-10 किलोचे पिठ्ठू आणि इक्विपमेंट घेऊन पळत गोळ्या झाडत पाकिस्तानींशी लढत होते. फक्त आपल्या भारताला फ्रीडम मिळावा म्हणून, फक्त आपल्या पोस्ट परत याव्या म्हणून. तर विचार करा केवढा धाडस असेल या लोकांमध्ये, केवढं डिटर्मिनेशन असेल. आणि हे सगळं डिटर्मिनेशन येतं इंडियन आर्मीच्या टीचिंग म्हणून मी स्टुडंट्सना म्हणते की जर कुठलं करिअर करायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट करिअर इज गेटिंग इन टू इंडियन आर्म फोर्सेस. त्याच्यानंतर मी जास्त वेळ नाही घेणार, थोडंसं महिलांबद्दल बोलेन. कारण जसं मी सांगितलं की 1992ला महिला अधिकारी लेवलला इंडियन आर्मीमध्ये भरती होत होते. आत्तापर्यंत इंडियन आर्मीमध्ये महिला फक्त सपोर्ट काडर म्हणजे सर्व्हिसेस कोर, इंजिनियर्स म्हणा, त्या कधी अशा फायटिंग फोर्सेसमध्ये गेल्या नाहीत. पण जेवढंही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, माझ्या एक सिनियर मॅडम आहेत, त्या गरोदर होत्या, 6व्या महिन्यात त्या कारगिलच्या वॉरच्या वेळेला होत्या. त्यांचा एक लहान मुलगाही होता. त्यावेळेला तिकडे त्या आपलं राशन, आपले ॲम्युनेशन हे सगळं सप्लाय करायला त्यांनी एक प्लटून तिकडे एस्टॅब्लिश केलेलं. तर बायका त्या वेळापासूनही इंडियन आर्मीमध्ये आहेत. आणि आता तर अपॉर्च्युनिटी खूप झाले आहेत. जसं मी आर्मी एव्हिएशनमध्ये आले, आम्ही मी 10ची बॅच आहे, 2009पासून स्टार्ट केलं. आम्ही एक्झॅक्टली आर्मी एव्हिएशन कसं एस्टॅब्लिश केलं इंडियन एअरफोर्स वगैरेकडून शिकून. आणि हळूहळू सगळ्यांना वाटत गेलं की
आता जर आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्समध्ये येत आहे तर बायकांना अजूनही अपॉर्च्युनिटी द्यावी. तर सध्या आर्टिलरी, जसं तुम्ही ती मगाशी गन बघितली तशी ती आर्टिलरीच्या गन असतात, त्यामध्येही 2023पासून महिलांना अधिकारी पोस्टवर घेतलेला आहे. आणि स्लोली आणि स्टडीली तो दिवस दूर नाही जिथे महिलाही आपल्या बॉर्डरवर फाईट करत असतील. तर महिलांसाठीही चांगलं करिअर आहे. वयाच्या 21व्या दिवशी तुम्ही 21व्या वयात तुम्ही क्लास 1 गेजेटेड ऑफिसर बनता, तुम्ही एक युनिफॉर्म घालता, तुम्ही लोकांना कमांड करता. म्हणजे हे कुठलं प्रोफेशन आहे जिथे 21व्या वर्षात तुमच्याकडे ॲटलिस्ट 40 ते 50 ट्रूप्स असतात ज्यांना तुम्ही रिस्पॉन्सिबल असता. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲटलिस्ट मिनिमम 50 सोल्स. मग त्यांचं लाईफ, त्यांचं करिअर, त्यांचं सगळं आणि त्यांची परफॉर्मन्स ही तुमच्या हातात आहे. तर असे करिअर तुम्हाला फक्त इंडियन आर्मी देऊ शकेन. आणि अजून एक गोष्ट सांगते मी, आमचे एक सर होते, ते आम्हाला ट्रेनिंग देताना नेहमी म्हणायचे की इंडियन आर्मीमध्ये जे आपण जवान असतो त्यांची फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी एवढी चांगली असते की सकाळी तुम्ही त्याला शिळ्या पुऱ्या जरी दिलात ना तो ते खुशीने खाईल, आणि संध्याकाळी त्याला हेही म्हणलात ना जा 5 स्टार हॉटेलमध्ये एकदम चांगले सूट बूट घालून कपडे नीट 5 स्टारमध्ये डाईन कर, तर तेही करणार. म्हणजे एवढा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे अडॅप्टेबिलिटीचा की रस्त्यावर बसून तो सकाळी जेवेलही आणि संध्याकाळी तो 5 स्टारमध्येही त्याला जमेल खायला. तर अशी अडॅप्टेबिलिटी तुम्हाला इंडियन आर्मी शिकवते. हे थोडेसे फोटोग्राफ्स आहेत आमचे जेव्हा मी सर्व्हिस करत होते. आणि शेवटचा मी हा भाग घेईन ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी. आतापर्यंत मी म्हटलं की आपण आपलं करिअर कसं करायचं, स्टेबल कसं व्हायचं, आर्मीमध्ये कसं जायचं, पण सगळ्यात मोठा इकडे भाग आहे की रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी. आपण भारतासाठी तर आपण करतोच आहे, पण एरवी म्हणजे ते तर झालं एक्स्ट्रा आउटसाईड एनिमीशी भांडणं. व्हॉट अबाउट इंटरनल, आतल्या गोष्टींची कसं करायचं, ते एक रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी पण असते. तुम्ही थोडे महिन्यापूर्वी वाचलं असाल, गेल्या वर्षी कॅप्टन शेळके होत्या ज्या वायनाडमध्ये जे फ्लड झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली मुलगी आहे कॅप्टन शेळके, त्यांनी ब्रिजेस बांधलेले. तिचा फोटो आहे इकडे राईटला. तर फ्लड रिलीफमध्येही, वायनाडच्या फ्लड रिलीफमध्ये असेल, केदारनाथमध्ये असेल, श्रीनगरमध्ये असेल, सगळीकडे इंडियन आर्मी किंवा इंडियन आर्म फोर्सेस, एअरफोर्स झालं, नेव्ही झालं, त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द सोसायटी केलेली आहे. म्हणजे इंटरनल, कुठे कॉमनवेल्थच्या वेळेला जर ब्रिज पडला तर इंडियन आर्मीने बांधले आहेत, कुठे ब्रिज कोसळला तर तिकडे इंडियन आर्मीचे इंजिनियर्स गेलेले आहेत, किंवा विमानं गेली आहेत आमची जेव्हा श्रीनगरमध्ये फ्लड झालेले. विमानं रूफवर, म्हणजे आपल्या रूफवर घराच्या तिकडे होवरिंग करून लोकांना खाणं दिलेलं आहे, लोकांना रेस्क्यू केलं आहे. आपण पिक्चर पण बघितला असेल जो केदारनाथ, त्याच्यामध्ये दाखवलेलं पिक्चर तर तो वेगळा होता, पण त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की शेवटी कसं इंडियन एअरफोर्सने लोकांना तिकडे रेस्क्यू केलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी इंडियन आर्म फोर्सेस करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त मला असं सांगायचं आहे की जी पण आपण इकडे लोक आहोत, जरी आपण फौजमध्ये भरती नाही झालो तरी आपण स्वतःहून काय काय करू शकतो, आपण कुठे कुठे लोकांना मदत करू शकतो. कंपल्सरी नाही की मातृभूमीची सेवा फक्त आपण फौजमध्ये जाऊन करावी, मातृभूमीची सेवा आपण नॉर्मलही करू शकतो. कोणाला मदत करणं झालं, कचरा न करणं झालं, स्वच्छ भारत अभियान जे आपलं चाललं आहे हे झालं, छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. असा सिटिझन बना की जो जवान तिकडे दिवस रात्र बॉर्डरवर उभा राहून आपलं संरक्षण करतोय, त्याला वाटलं पाहिजे की माझा जीव असा वाया जात नाहीये, मी अशा सिटिझन्ससाठी लढतोय जे सिटिझन्स माझ्या सॅक्रिफाईसला व्हॅल्यू करतायत. तर आपण असे सिटिझन्स बनलो पाहिजेत. भाग मी स्वतःच्याबद्दल मला हा सांगायचा खूप म्हणजे एन्थुझियाझम आहे टू शेअर इट विथ एव्हरीवन की आपण जे मुके प्राणी आहेत त्यांच्यासाठी पण खूप करू शकतो. मी प्रत्येक टॉकला जिथे जाते मी आवर्जून या गोष्टीवर बोलते आणि कसं ना कसं तरी मी बोलतेच, कारण मला वाटतं की माणसांना मदत करायला माणसं खूप आहेत, पण ह्या मुक्या प्राण्यांना मदत करायला कोणीही नसतं. मी गेले 10 वर्ष छोटं मोठं आपल्याला जसं जमतं तसं रेस्क्यूइंग करते मी आणि माझे मिस्टर. मी आतापर्यंत गाई म्हैशी पण जेवढ्या कॅन्टमध्ये असतात त्यांना खाणं देणं, त्यांना काही छोट्या मोठ्या आजार झाला तर बघणं, गौशाळेत नेणं,
किंवा एक वटवाघूळ पण आम्हाला मिळालेलं, त्याची आम्ही रेस्क्यू केलेला. तर छोटं मोठं आम्ही करत जातो. तर मला फक्त एवढंच सगळ्यांना म्हणायचं आहे इकडे की आपल्या परीने जेवढंही काही होत असेल, कुठलेही जनावर आले, कुत्री मांजरी तर असतात, ह्याच्यामध्ये एक नीलगाई आहे ती आम्हाला मिळालेली, तिचं पण इथे राईटला जो फोटो आहे तिचं पण आम्ही रेस्क्यू केलेला. तर जेवढंही तुम्हाला मिळत जाईल कुठेही प्लीज मुख्या प्राण्यांची मदत करा. जर मदत नाही करू शकत तर हामही करू नका. पाणी, त्यांना जास्त काही हवं नसतं, फक्त पाणी आणि एक वेळी चपाती दिलात तरी त्यांचं पोट भरतं. तर मी कुठेही जाते मी ह्या विषयावर जरूर बोलते. तर जर माझ्या ह्या बोलण्याने ॲटलिस्ट 2 लोक जरी 2 कुत्र्या मांजरांना जर खाणं घालत असतील तर आय थिंक खूप को एक्झिस्टिंगली, जसं आपली ही पृथ्वी आहे तशी ही आपली आहे, ती त्यांचीही आहे. तर आपण त्यांना थोडासा इकडे आपला सहवासात नीट राहू शकतो आणि ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे ते वाचवू शकतो. जसं सरांनी पण काय काय फोटोज दाखवले आणि व्हिडिओज दाखवले, हत्तीचा झाला किंवा वाघाचा झाला, ती ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आपण कधी कमी करू शकतो जेव्हा आपण आपल्या परीने त्या लोकांची काळजी घेऊ शकतो किंवा त्यांच्यापासून, स्पेशली वाईल्ड ॲनिमलपासून किती लांब राहू शकतो. ओके, शेवटी मला फक्त एक पोएम आहे, त्या पोएम सांगून तुम्हाला मी हे संपवेन. ह्या कवितेचे नाव आहे पुष्प की अभिलाषा. ही माखनलाल चतुर्वेदींची कविता आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा वर्स आहे शेवटी. तो असा आहे, तो जो माळी आहे, तो फूल आहे जो माळीला सांगतो. तो एक छोटेसे 4 पॅरेग्राफ आहेत, शेवटी 4 लाईन्स आहेत. ते म्हणतात, मुझे तोड़ देना ए वनमाली और देना उस पथ पर तुम फेक. मुझे तोड़ देना ए वनमाली और देना उस पथ पर तुम फेक. मातृभूमि पे शीश चढ़ाने जावे वीर अनेक. थँक्यू आणि जय हिंद.